कसा काढणार, तर लाईन x इक्वल्स टू 1 इंटरसेक्ट करते मायनस एक्स मायनस ब्रॅकेट एक्स मायनस 2 शी, म्हणजे x ची व्हॅल्यू तर ऑलरेडी 1 आहे. मग y ची व्हॅल्यू मी तर सिंपल काढू शकतो 1 मायनस 2 दॅट इज मायनस 1, मायनस 1 चा पण मायनस असेल तर प्लस होईल 1. आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट साठी x मायनस 2 साठी काय होईल, x ची व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी 3 दिलेली आहे, मग 3 जर पुट केला तर 1. y च्या व्हॅल्यू नाही काढल्या तरी चालतील, कारण आपण इंटिग्रेट ज्या वेळेस करू त्यावेळेस लिमिट घेणार आपण विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, ठीक आहे. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालं. आता काढून एरिया 1. एरिया 1 काय असेल, इंटिग्रेशन फ्रॉम, आता x कुठून चेंज होतोय 1 पासून 2 पर्यंत, सो 1 to 2 f ऑफ x काय आहे मायनस x मायनस 2 dx. ठीक आहे. एरिया 2 काय आहे इंटिग्रेशन, आता x कुठून एरिया सेकंड साठी x कुठून चेंज होतो 2 पासून कुठपर्यंत जातो 3 पर्यंत, सो 2 to 3 x मायनस 2. x मायनस 2 काय घेतलं, कारण लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू x मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू dx. इथपर्यंत आलं. आपल्याला टोटल एरिया त्यांनी विचारला होता, एरिया इज इक्वल टू असेल a1 प्लस a2 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 मायनस x minus 2 dx plus integration from 2 to 3 x minus 2 dx. करू आता इंटिग्रेट, हा काय होईल इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 हा असेल 2 minus x dx plus integration from 2 to 3 x minus 2 dx. इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेट केलं, हा भेटतो 2x मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. याचे लिमिट आपण पुटअप करून देऊ लगेच. लिमिट आहेत अप्पर लिमिट 2 लोअर लिमिट 1, इथेही आहे अप्पर लिमिट 2 लोअर लिमिट 1 प्लस इथं काय होईल आता एक्स स्क्वेअर अपॉन 2, इथे अप्पर लिमिट आहे 3 लोअर लिमिट आहे 2, लगेच लिमिट पुटअप केल्या मायनस 2x, इथं आता अप्पर लिमिट आहे 3 आणि लोअर लिमिट आहे 2. घेतला आता सॉल्व्ह करायला, तर हा होईल 2 ब्रॅकेट मध्ये 2 मायनस 1 दॅट इज 1 मायनस 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 4 मायनस 1, काय केलं 2 चा स्क्वेअर केला 4 मायनस 1 प्लस इथं परत 1 अपॉन 2, इथं काय होईल आता 3 चा स्क्वेअर दॅट इज 9 मायनस 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 मायनस 2 3 मायनस 2 दॅट इज 1. आता 2 1 2 2 1 2 पण मायनस आहे म्हणून कॅन्सल होऊन जाईल. मग इथे पुढे काय भेटेल मला 1 मायनस 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 5. सिंपल आहे, फ्रॅक्शन मिळायला लागले मायनस 3 अपॉन 2 प्लस 5 अपॉन 2. काय होईल इथं डिनॉमिनेटर सेम आहे, मग डिनॉमिनेटर ऍज इट इज आणि न्यूमरेटर ची ऍज अ कंडिशन सबट्रॅक्शन और ऍडिशन. इथं काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे मायनस 3 प्लस 5 2 अपॉन 2, आन्सर येणार आपलं 1.